हा अपघात नाही तर घातपात आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात विशेष अधिवेशन बोलावून सत्यता मांडा अशी देखील मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे। अपघाताच्या नंतर बॉडी फुगली कशी, अमोल मिटकरी यांनी सवाल उपस्थित केलेत आणि याच संदर्भात अमोल मिटकरी यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी काही शंका व्यक्त केली होती। नेमकी त्यांना काय शंका आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया। अमोल भाऊ, नेमकी तुम्हाला काय शंका आहे? तुम्ही काय ट्विट केलं होतं आणि तुम्हाला काय वाटतं? म्हणजे गोजूबावी हे बारामतीच्या बाहेर जिथं ते विमान क्षतिग्रस्त झालं त्या ठिकाणी मी बारामतीला आता ज्या अंत्यविधीला गेलो होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या गोजूबावीला गेलो। त्या माळरानावर प्रचंड काळं ते पसरलेलं फ्युएल होतं आणि कागदपत्र काहीतरी वरून मी बघितली। माझ्या मनात शंका अशा आहेत की पूर्वी मीडियाने बातम्या ज्या चालवल्या होत्या त्या मृतदेहात संदर्भात होत्या की विमान प्रवासात प्रवासी 6 आहेत आणि डेड बॉड्या 5 लोकांच्या सापडल्या। नंतर दुसरी बातमी चालली की हातातल्या घड्याळावरून अजितदादांची ओळख पटवल्या गेली। नंतर सांगितलं गेलं की मृतदेह 5च आहेत, बॉड्या 5च मिळाल्या। मग दादांचा शेवटचा चेहरा पण कोणाला पाहता आला नाही। शरीर असं पाण्यात माणूस पडल्यानंतर जसं फुगतं तसं शरीर फुगलेलं होतं। त्याच्यामुळं कलिना एअरपोर्ट जो आहे 8 नंबर गेट तिथून येतानाचा अजूनही सीसीटीव्ही फुटेज दिसत नाही। दादासोबत कुठला OSD PS हा गाडीमध्ये नव्हता, त्यांचे बॉडीगार्ड जर सोडले तर बाकी कोण नव्हतं। त्याच्यामुळे शंकेचं काहूर माझ्या मनात आहे। आणि एक अजून तुम्ही लक्षात घ्या, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी बोलत नाहीये। मी अजितदादांचा एक चाहता, अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रेम करणारा त्यांचा एक कार्यकर्ता आणि माझ्यासारखे लाखो करोडो कार्यकर्ते त्यांचे महाराष्ट्रात आहेत। गेल्या 5 दिवसांपासून ते हळहळत आहेत। त्यांच्या मनातला प्रश्न विचारण्याचं मी प्रामाणिक काम करतोय आणि मला याच्यात घातपात झाल्याचा संशय येतो। दादा, सर्वात प्रथम ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून हे सांगितलं होतं की हा अपघात आहे म्हणून। मात्र शरद पवारांनी म्हटलं होतं की याचा राजकारण करू नये, हा अपघात नाही, एक अपघात आहे म्हणून घात नाही। दोन्ही व्यक्ती देशाच्या राजकारणातली ज्येष्ठ व्यक्ती आहेत। ममता बॅनर्जी बोलल्या तेही इतकं सहजासहजी बोलल्या नव्हत्या आणि आदरणीय पवार साहेब वरिष्ठ असल्यामुळे सिच्युएशन समजून घेऊन उत्तर देणं हे त्या क्षणाला क्रमप्राप्त होतं, कारण लोकभावनेचा उद्रेक होता कामा नये याची पण काळजी साहेबांनी घेतली असेल। पण हळूहळू जसं साहेब सदम्यामध्ये होते तसे आम्ही पण, आता मी पण कधी बोललो ह्या सगळ्या गोष्टीच्या 4 दिवसानंतर, कारण हळूहळू ह्या धागे दोरे कुठं जुळतायत का तिथं आम्ही तर्क लावतोय। त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की ममता बॅनर्जींनी व्यक्त केलेली जी काही व्यथा होती त्यावर पवार साहेबांनी दिलेलं ते जे उत्तर होतं ते समयसंमत होतं, कारण जनतेच्या भावना लक्षात घ्यायच्या होत्या। पण हळूहळू ज्यावेळेस साहेबांची ही गोष्ट लक्षात येईल, साहेब स्वतःच यात पुढाकार घेतील। आमच्या ह्या काही गोष्टी लक्षात आल्या, धोकं असण्याचा प्रश्नच नव्हता। काही लोकांनी धोकं होतं वगैरे वगैरे सांगितलं, म्हणजे अगदी स्पष्ट आणि क्लिअर चित्र दिसते। विमान पलटी कसं खाते, विमानामध्ये फ्युएल असताना दुसरी तिसरी गिरटी घेण्याची त्यांनी हे का केले नाही, मिड डे कॉल का केला नाही, पुण्याला एअरपोर्टला त्याला लँड करता आलं असतं ते पण त्यांनी का केलं नाही, ह्या सगळ्या गोष्टी फार वेदनादायी आहेत। त्याच्यामुळं त्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। आणि आपण एक प्रश्न उपस्थित केला होता की 6 जण निघाले होते, 5च आहे, 6वा व्यक्ती कोण, काय वाटतं? मग तेच शंका आहे, नेमके निघाले किती आणि भेटले किती? आणि 6 असतील तर मग 6वा कुठे आहे, 5 असतील तर मग त्याचं स्पष्टीकरण आलं पाहिजे। मी अजितदादांच्या पक्षकारातून माहिती घेतली तर 5च नावं दिसतात त्याच्यामध्ये, पण टीव्हीवर ज्या बातम्या चालल्या 6। दुसरी एक शंका अशी आहे, राजेश टोपे साहेबांची मुलाखत त्याच दिवशी झाली होती, म्हणजे अंत्यविधी आटोपल्यानंतर त्यांनी सांगितलं सकाळी 7:30 वाजता त्यांच्या जिल्ह्यातल्या एका कार्यकर्ता जो तिथे होता स्फोट होताना, त्यांनी सांगितलंय का दादाचं असं असं झालं, हे सांगितलं 7:30 वाजता आणि दादांचा मृत्यू दाखवला जातोय 8 वाजून काही मिनिटांनी। ही पण तफावत, कारण राजेश टोपे म्हणजे काही साधी व्यक्ती नाही आहे, त्यांनी सांगितलंय, माझ्याकडे बाईट आहे त्यांचा। त्याच्यामुळे ह्या शंका आहेत की 7:30ला जर टोपे साहेबांना माहित होतं, इतकंच काय त्यांच्या त्या याच्यावर विकिपीडियावर तर 27 जानेवारीलाच दादांची म्हणजे दादाचं निधन झाल्याची बातमी होती, मग विकिपीडियाने ती तारीख बदलली। हे काहीतरी आहे एवढं नक्की। निश्चितपणे तुम्ही काय सांगाल की घात आहे की अपघात आहे, आणि मागणी काय करणार? हा अपघात आहे असं मला वाटत नाही, हा घातपातच असू शकतो। मागणी
मी स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेण्याची तयारी ठेवलेली आहे. मला अपॉइंटमेंट भेटल्यानंतर मी पटकन जाणार आहे दिल्लीला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही मी भेटणार आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी व्यवस्थित त्याबद्दल उलट मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की अजितदादांच्या शेवटचा जो क्षण आहे त्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवून या घटनेची सत्यता महाराष्ट्रासमोर आणावी. घात जर असला तर संशय कोणावर आहे आणि याचं कारण काय असावं? नाही, पहिले क्लिअर होऊ द्या. घात असलेला जो कोणी त्याच्यात निघाला, जर असं झालं, दुर्दैवानं तसं होऊ नये, पण असं जर शंका आमची बळावली, त्याच्या घरात पाळणा हलवायला कोणी शिल्लक राहणार नाही. बस. निश्चितच उच्चस्तरीय चौकशीची मागणी सुद्धा अमोल मिटकरी यांनी केलेली आहे. जय जगत, झी मीडिया, अकोला.